सध्याच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढलेली असून या बेरोजगारीमुळे तरुणींना नोकरी लागत नसून सुशिक्षित तरुणी बेरोजगार बनून फिरत आहेत. अशा तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश अण्णा दाभाडे यांनी संभाजीनगर, पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या काही कंपन्यांची चर्चा करून गेवराई तालुक्यातील बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने गेवराई शहरात पहिल्यांदाच नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 10 मार्च व रविवार रोजी गेवराई शहरातील बेदरे लॉन्स या ठिकाणी हा नोकरी महोत्सव होणार असून सकाळी 10 ते 5 या वेळेत तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष महेश अण्णा दाभाडे यांनी केले आहे. महोत्सवाचं आयोजन आहे, कशा प्रकारे आणि काय आव्हान केलं? आपण आज पत्रकार परिषद घेतली आहे. उद्याच्याला म्हणजे येणाऱ्या 10 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपल्या भागामधील महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर यातील विविध कंपन्या इथं येत आहेत. इथं कंपन्या ह्याच्या करता येत आहेत की जे मुलं आपल्याकडे शिकले आहेत त्यांना माहीत नाही कोणत्या कंपनीमध्ये कोणता जॉब शिल्लक आहे. त्या जॉब संदर्भात इथं त्या मुलाला असं वाटलं की ह्या कंपनीमध्ये पगार कमी, त्या कंपनीमध्ये पगार कमी, तर ते 3 ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू देऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी नसेल केली ते ऑफलाईन नोंदणीसुद्धा आपण घेत आहोत. आणि जरी ऑफलाईन नोंदणी तुमची नसेल तरी 10 तारखेला तुम्ही सकाळी इथं या आणि तुमची नोंदणी करून तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. आतापर्यंत किती नोंदणी झाल्यात आणि पुढील प्रक्रिया कशी चालणार? ऑनलाईन नोंदणीमध्ये 2,500 झालेल्या आहेत आणि ऑफलाईनमध्ये 1300 नोंदणी झालेल्या आहेत. उद्या 9 वाजल्यापासून तर किती वाजेपर्यंत चालेल? 9 वाजून सकाळी 10 तारखेला 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपल्याकडे इंटरव्ह्यू आहेत. जर आपल्याला वाटत असेल किंवा मुलं जास्त आलीत तरी बी आपण 9 वाजेपर्यंत संध्याकाळी किती बी टाईम झाला तरी त्यांचे इंटरव्ह्यू घेऊनच त्यांना ऑफर लेटर देऊनच आपण पाठवतो. तालुक्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना काय आव्हान करा? तालुक्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना एवढंच अहवाल करीन की तुमच्याकडे जर तुमची ऑनलाईन नोंदणी झाली असेल आणि ज्या मुलाला ऑफलाईनमध्ये नोंदणी झाली असेल किंवा तुम्हाला वाटतं ह्याच्याकडे ह्याला नोंदणी झाली नाही त्यांनासुद्धा सोबत घेऊन या आणि जास्तीत जास्त संख्येने इथं येऊन या आपल्या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा हीच मी त्यांना विनंती करेन. नोकरी महोत्सव ही जी संकल्पना आहे ही मुळात कोणाची आहे आणि त्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण काय काय केलं, कुठल्या कंपनी? नोकरी महोत्सवाची संकल्पना एक आमचे मित्र आहेत शेलार साहेब म्हणून आणि आमचे मित्र गोपाल म्हणून, आमचे तिघांची संयुक्त भेट झाली ती संभाजीनगरला. तर त्यांनी असे 2-3 इव्हेंट कार्यक्रम घेतलेले होते आणि त्यांनी मला दाखवल्या या नामांकित कंपन्या आपल्यासोबत आहेत म्हणून. आणि ह्या कंपन्यासोबत असताना त्या मुलांना ही माहिती नाही ह्या कंपनीमध्ये जॉब शिल्लक आहे. तर त्यांनी 2-4 इव्हेंटचे कार्यक्रम घेतलेले आहेत. यशोमती ठाकूर असेल, हेमंत पाटील असतील, खासदार यांचे कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत. आणि आमचा त्यांचा जुना दोस्त आहे. मराठा आरक्षणासंदर्भात फिरत असताना असं जाणून आलं की जास्त विद्यार्थी हे घरी बसून आहेत. तर का घरी बसून आहेत की त्यांना नोकऱ्या नाहीत. सगळ्यांनाच ह्या गव्हर्मेंट नोकऱ्या लागत नाहीत किंवा सर्वांनाच ह्या गव्हर्मेंटच्या नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. मग त्या नोकऱ्यासाठी मग आपण एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं MIDC असेल ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामधून ह्यांना आपण नोकऱ्या उपलब्ध करून देत आहोत. नाही, आमचा सिम्बॉलच आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हा आम्ही एक समाजाकरता मर्यादित न ठेवता पूर्ण जातीस. आज आमचे मित्र कंपनीमध्ये सगळ्या जातीचे मित्र आहेत. मग मला एका जातीसाठी कोणासाठी करता येत नसतं की हा आपण महोत्सव करीत असताना सर्व जातीमध्ये जे मुलं आज घरी बसून आहेत आणि जे सुशिक्षित आहेत त्यांच्याकरता आपण करीत आहोत. उद्याच्याला येत असताना तुमची नोंदणी जरी नसेल झाली किंवा तुमची ऑफलाईन तुम्हाला वाटत असेल नोंदणी नसेल झाली तर तुम्ही तिथं यावा आणि जास्तीत जास्त मुलांना ह्यात सहभागी करावा. लोकांना हेच आवाहन करेन की तुमच्या मुलांचं कॅरियर कसं चांगलं होईल हेच आमच्यासाठी गोष्ट आहे. काय त्यांचं डॉक्युमेंट जे असतील आपले शिक्षण झालेले ते डॉक्युमेंट्स त्यांनी सोबत ठेवावेत. काय सांगाल, उद्या आपण नोकरी महोत्सवाचं आयोजन आहे, कशा प्रकारे नोकरी महोत्सवाचं आपण उद्या नियोजन केलेलं आहे? संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि पुणे येथील आपण 50 नामांकित कंपन्यांना बोलवलं आहे. वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपनी या ठिकाणी येतील. मग त्याच्यात बँकिंग असतील, ॲग्रिकल्चर असतील, MBA असतील, टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या आपण त्या ठिकाणी बोलवतो आहे. इथे आल्यानंतर आता आपण ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू केलं आहे. काही कॉल करून आपल्या नंबर्सवर ऑफलाईन रजिस्ट्रेशन झालं आहे आणि या ठिकाणी पण आपलं एक काउंटर असणार आहे जिथे आल्यानंतर आपलं नाव, नंबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना एक आपण युनिक नंबर देणार आहे. एक नंबरपासून जे काही नंबर असतील 100, 200, 500, 1000 आणि मग जो पहिला आला आहे त्याचा पहिला इंटरव्ह्यू अशा हिशोबाने त्यांना आतमध्ये सोडलं जाईल. आणि इंडस्ट्रीजचे डिटेल्स बॅनर्स या ठिकाणी लागलेले असतील. ती कुठली कंपनी आहे, तिचं लोकेशन काय आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि मग तो त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुठल्याही 3 कंपन्यांमध्ये तो इंटरव्ह्यू देऊ शकतो. कुठल्या कंपन्या निवडायच्या ही त्याची स्वतःची चॉईस असेल. 3 कंपन्यांमध्ये त्याने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होईल त्या ठिकाणी त्याला ऑफर लेटर तिथं जागेवरच मिळेल. अशा पद्धतीने ही प्रोसेस उद्या चालू होईल. आता ह्या विद्यार्थ्यांचं जे जॉईनिंग करणार आहोत किती इंटरव्ह्यू त्याला द्यावा लागते आणि त्यानंतर जॉईनिंग प्रोसेस कुठल्याही 3 कंपन्यांमध्ये तो इंटरव्ह्यू देऊ शकतो. म्हणजे एकच इंटरव्ह्यू देणार का 3 इंटरव्ह्यू. 3 इंटरव्ह्यू. ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला सिलेक्शन झाल्यानंतर ती नोकरी त्याची सगळं फायनल होईल. ऑफर लेटर मिळालं म्हणजे कन्फर्म झालं. आणि ज्या विद्यार्थ्याची नोंदणी नाही त्यांनी आल्याच्या नंतर इथं नोंदणी करण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. स्वतंत्र टेबल असते. हो. आणि आपण ऑफर लेटर दिल्यानंतर त्याच्यानंतरची प्रक्रिया कशी असते? ऑफर लेटरमध्ये त्याचे पूर्ण डिटेल्स असतील. त्याला काय पगार आहे, किती तारखेला त्याला जॉईन करायचं आहे, कुठल्या पोझिशनसाठी घेतलं आहे, कुठल्या शैक्षणिक पात्रतेवर घेतलं आहे आणि मग त्या तारखेच्या आतमध्ये कंपनीत जाऊन त्यांनी त्याची जॉईनिंग करायची. नाव सांगितलं हां, काही प्रमुख कंपनीची नावं ज्याच्यामध्ये ज्या कंपनी तर उद्याच्या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे. संजीव ऑटो आहे, एन्ड्युरन्स आहे, हायर अप्लायन्सेस आहे, टाटा स्ट्राईव्ह आहे, त्याच्यानंतर नवभारत फर्टिलायझर्स अशा 55 कंपन्या इथे येतील. प्रामुख्याने कंपन्या कुठलच्या आहेत? संभाजीनगर, संभाजीनगरच्या आहेत, अहमदनगरच्या आहेत, पुण्याच्या आहेत, नाशिकच्या आहेत. काही लोकलमध्ये पण जॉब ओपन देणार आहेत. तर विद्यार्थ्यांना काय जे बेरोजगार आहेत त्यांना काय आव्हान करायला हवं? बेरोजगारांना एक आव्हान असं करणार आपण सर की आजची कंडिशन आपण जर बघितली तर आपण घर सोडलं पाहिजे. आपल्याला गेवराईतच मिळाला पाहिजे, बीडमध्येच मिळाला पाहिजे, जालन्यातच मिळाला पाहिजे हा हट्ट सोडला पाहिजे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण आपले दिवस खराब न करता मिळालेल्या संधीचं सोनं करावं, घर सोडावं, MIDCत जावं. तिथून आपल्या प्रगतीचा वेग जो आहे तो हा दुपटीने वाढत असतो. घरी बसल्यानंतर आपल्याला कुठलाही अनुभव मिळत नाही, कुठलाही पगार मिळत नाही, आपलं कॉर्पोरेट करिअर तिथून स्टार्ट होत नाही. तर त्याच्यासाठी आपण जी मिळेल ती संधी घ्यावी आणि जॉईन करावं, मोठ्या संख्येने जॉईन करावं आणि आपल्या पुढच्या करिअरला आपण एक दिशा देण्याचं काम करावं. काय सांगाल, उद्या आपण नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि कशा प्रकारे आणि काय हेतू घेऊन आपण हे आयोजन केलं? मुळात काय आहे सर, एक लक्षात घ्या, शासनाकडे जागा उपलब्ध नाही आहे, प्रत्येकाला शासकीय नोकरी लागणार नाही. त्यामुळे आता जी मुलं आहेत त्यांना खाजगी ठिकाणी म्हणजे एक तर शेतीमध्ये किंवा कापड दुकान असेल किंवा आणखी कुठली संस्था असेल या ठिकाणीच काम करावं लागतं. जोपर्यंत कुठलाही सुशिक्षित बेरोजगार युवक आपलं गाव सोडत नाही तोपर्यंत आयुष्यात मोठा होणार नाही. त्यामुळं या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून त्याला एक सुवर्ण संधी मिळू शकते. आणि खाजगी कंपन्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, खाजगी कंपन्यामध्ये शिक्षणाची अट नसते. एखादा विद्यार्थी जो असेल अनुभवाच्या बळावर खाजगी कंपनीचा MD होऊ शकतो, चेअरमन होऊ शकतो, मालक होऊ शकतो, पण त्यासाठी त्याला अनुभव महत्त्वाचा आहे. आणि खाजगी क्षेत्रामध्ये अनुभवाला प्राधान्य आहे. आपण या नोकरी महोत्सवाचं ब्रीदवाक्यच हे आहे आपलं, अनुभव तसं पगार, शिक्षण तशी नोकरी. तर कशा प्रकारचं उद्या नियोजन केलेलं आहे आणि किती बेरोजगार येतील आपल्याकडे अशा अपेक्षा? सर हे बघा, आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने आजपर्यंत 2,000 ते 2,500 लोकांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ऑफलाईन 1,000 ते 1,200 मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. साधारणतः गेवराई विधानसभा मतदारसंघ बघितला, गेवराई तालुका बघितला तर कमीत कमी 5,000 मुलं सुशिक्षित बेरोजगार युवक युवती ज्यांचा क्रायटेरिया 18 ते 45 वयोगटाचा आहे असे या ठिकाणी येतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. ऑफर लेटर नंतर त्यांच्या PFचे वगैरे असं कंपनीच्या मार्फत देण्यात येणार आहे, देण्यात येणार आहे का? 100%. काय असतं, कंपनीचं एक मर्यादा असते. कंपनी 6 महिने 12 महिने काम केल्याच्यानंतर त्याला PF लागू होतो. कंपनी महिनाभरात तुम्हाला PF लागू करत नाही. कंपनीचं रूल आणि रेग्युलेशन आहे कामगार क्षेत्रातले. त्या जोपर्यंत त्याचं 6 महिन्याचा 12 महिन्याचा कंपनीत काम कायमस्वरूपी होत नाही तिथून पुढे त्याला PFचं फॅसिलिटी लागू होते, जी की बाकीच्या इतर ठिकाणी लागू होत नाही ग्रामीण भागामध्ये.